38 मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचा जोरदार शक्ती प्रदर्शनासह प्रचार शुभारंभ। प्रभाग क्रमांक 38 मध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात आणि शक्ती प्रदर्शन करत करण्यात आला। शिवसेनेचे उमेदवार स्वराज बाबर, अनिल कोंढरे, वनिता जांभळे, संध्या बर्गे आणि प्राजक्ता लिपाणी यांच्या प्रचाराचा शुभारंभ कात्रज गावातील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला। या प्रसंगी भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या पदयात्रेत शेकडो नागरिक, महिला भगिनी, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शिवसेनेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। या जोरदार शक्ती प्रदर्शनामुळे प्रभागात निवडणुकीचे वातावरण तापले असून प्रभाग क्रमांक 38 मधील सर्वात तरुण उमेदवार म्हणून स्वराज बाबर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। तरुणांच्या शिक्षण, रोजगार, क्रीडा, पायाभूत सुविधा आदी विविध प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। त्यांच्या ऊर्जावान नेतृत्वामुळे तरुण वर्गात विशेष उत्साह दिसून येत आहे। अनिल कोंढरे हे आंबेगाव बुद्रुक गावचे माजी सरपंच असून समाज मनाची जाण असलेले, सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी जोडलेले युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे। तर वनिता जांभळे, संध्या बर्गे आणि प्राजक्ता लिपाणी या महिला उमेदवारांनी महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। शिवसेनेच्या या प्रचार शुभारंभाने प्रभाग क्रमांक 38 मधील निवडणूक लढतीला वेग आला असून आगामी काळात प्रचार अधिक तीव्र होणार असल्याचे चित्र आहे। बऱ्याच वर्षांपासून मी तळागाळात काम करतोय। नागरिकांना आवाहन करणार की भरपूर प्रश्न प्रलंबित आहे। आज गेले 5-7 वर्षांपासून महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा नाही झाल्यात, पण येणाऱ्या काळात आज निवडणुका लागल्यात। या काळात भरपूर कात्रजचा विकास करायचा आहे, कायापलट करायचा आहे आणि ती जिम्मेदारी आज मी घेतोय। एक संधी 100% ही संधी जर मिळाली मला, आणि मला आत्मविश्वास आहे की ज्या पद्धतीने मी काम करतोय त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मीही राहणार नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅफिक मुक्त कात्रज, पाणी प्रश्न, आणि आज जे साता रस्ता रुंदीकरण असो किंवा 3 पट टॅक्स 1 पट टॅक्स करण्यासाठी जो आमचा कायम आवाज आहे, या सगळ्या गोष्टी आज आम्ही बऱ्याच वर्षांपासून कात्रज विकास आघाडीच्या माध्यमातून आज घेत आलेलो आहे आणि हेच डोळ्यासमोर विजन ठेवून आज ही निवडणूक आम्ही लढवतोय।